इकडं तरी बघा वाफ वगैरे बघायला भेटते आपल्याला. हा बघा इथे मुख्य स्रोत आहे आणि ह्या बाजूला पण वाफा येताना आपल्याला बघायला भेटतात. हे बघा इकडे पण हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता वाजलेत बरोबर सकाळचे 6:30 आणि सकाळ चाललोय आपण पुनवऱ्यात. गरम पाण्याचा कुंड आहे तिकडे चाललोय. तर सकाळ का चाललोय तर आपल्याला वाफ वगैरे बघायला भेटेल. आणि आपल्यासोबत आहे बघा, इकडं आपल्यासोबत आहे सोहम आणि सोहमच्या मामाचाच गाव आहे तिकडे उन्नवरे. सोहम येतोय आपल्यासोबत. तर आता निघूया, बाईकने चाललोय आपण. तर आपल्याला बघूया आपल्याला रस्त्यात काय बघायला भेटते. तर चला. तर आत्ता आपण जरा खाली आलो. इकडं आपले शेत आहेत आणि इकडे पेरणी वगैरे झाले आणि इकडे बघता भात वगैरे रुजला इकडं बघा. तर ह्या पट्ट्याला आहे ना लवकर भात रुजतो. इकडच्या ह्या पट्ट्याला ह्या बाजूला अजून रुजला नाही. इकडे शेती आहे तिकडे आणि ह्या बाजूला लवकर रुजतो. तर इकडे बघताय भात उगवलाय वरती, इकडे उगवतोय थोडा. तर आता बघूया आपल्याला पुढे अजून काय बघायला भेटते. चला. तर आता आपण फणसू नाक्यापासून पुढे आलो आणि हा समोर बघताय आपल्याला देगाव गाव लागलाय. देगाव गाव इकडनं आपल्याला इकडे सरळ जायचं आहे उन्नवरेला. हा रोड इकडे पांगार इकडे रोड गेलाय. तर आता जाऊया सरळ. आता देगावातनं पुढे आलो आपण आणि ह्या बाजूला बघताय किती धुका पडलाय. तर हा धुका पावसामुळे पडला, कारण रात्री पाऊस पडला बघा, रस्ता ओला वगैरे दिसतोय. तर या पावसामुळे हा धुका पडला इकडं. चला जाऊया पुढे. आता करतोय मी. आत्ता पोचलो आपण उन्नवऱ्यात आणि ह्या बाजूला बघताय उन्नवरेचं मंदिर, महामाई देवी मंदिर. तर आतमध्ये जाऊया चला. तर दरवाजाला लॉक आहे, तर बाहेरून दर्शन घेऊया आपण. तर पुजारी आत्ताच पूजा करून गेले बघा. बघा पूजा वगैरे करून झाले इकडं. शेण वगैरे घेतलाय आणि इकडे बघताय पाऊस आला इकडे बघा. तर आता जाऊया खाली. थोडा पाऊस थांबतोय का बघूया, बारीक लागतोय. तर आता आपण पोचलोय उन्नवऱ्यात. इकडून आपल्याला खाली जायचं आहे आणि बघा इकडं जायचं आपल्याला खाली. आणि इकडे आपल्याला मंदिर बघायला भेटतात. इथून हा स्पॉट आहे इकडे. इकडून बघा इकडे बहुतेक हा वावगरचा मंदिर आहे बघा. इथे वावगरची घरं इकडं आणि इकडे फरार आहे बहुतेक. हा बघा फरारीचं मंदिर इकडे. हा इथून दिसणार असा काहीतरी व्ह्यू. आणि इकडेच खाली इथे कुठेतरी गरम पाण्याचा कुंड आहे. चला जाऊया आता खाली. आता आपण पोचलोय गरम पाण्याच्या इथे. हा बघा इथून आपण आलो. हा उतरल्यावर हा स्टॉप आहे. स्टॉपच्या लेफ्ट साईडला इथे समोरच आहे
उन्नवरे गरम पाण्याचे कुंड आणि हा इकडे पण एक अंघोळ करण्यासाठी हौद बनवलेला आहे. हा बघा इकडे लिहिलेला ग्रुप ग्रामपंचायत उन्नवरे वावघर फरारे आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. निरोगी शरीर निरोगी मन. तर इथे साफ नाही एवढा पाणी, तर आधी आपण आतमध्ये जाऊया इकडे. तर आता आपण जाऊया जो मुख्य स्रोत आहे तिकडे, तिथे आधी स्टार्टिंगला जाऊया. चला इकडे वाफ वगैरे आपल्याला बघायला भेटते बघा. वाफ वगैरे बघायला भेटते. तर आता आपण जाऊया जो मुख्य स्रोत आहे तिथे जाऊन बघूया. बघा वाफ वगैरे बघायला भेटते आपल्याला. आणि हा इथे आहे मुख्य स्रोत, तिथून गरम पाणी येतो. हे बघा वाफा येतात तिकडं. हे बघा तर हा एक इकडनं पाणी इकडं खाली जातो. तर आपण तिकडे जाऊन बघूया हा पाणी कुठे जातो. आणि हा इकडून एक जातो इकडे. बघा हा इकडून एक जातो, हा हौद मध्ये जातो बघा. ते आपण नंतर बघूया इकडे. आणि आधी इकडे बघून येऊया इकडं. तरी बघा वाफ वगैरे बघायला भेटते आपल्याला. तर खाली जाऊया आणि बघूया. इकडून आपण खाली जातोय बघायला पाणी कुठे जातो. हा पाणी डायरेक्ट नदीलाच मिळतो बहुतेक असं वाटतं, कारण ह्याच्या खाली आहे ना नदी आहे, समोर नदी आहे, छोटासा ब्रिज आहे त्याच्या पलीकडे नदी. तर बघा ह्या नाल्यातून खाली नदीलाच मिळतो डायरेक्ट. तर आता इकडूनच जाऊया का तिकडून येऊया? तर तिकडून येऊया नंतर. तर हा वरतून जो पाणी येतो डायरेक्ट गरम, तो डायरेक्ट नदीला मिळतो इकडे खाली. तर इकडे पण आपण नंतर येऊया. आधी ते तिकडे हौद आहेत ना ते थोडे बघूया. तर चला वर जाऊया आता. हा बघा इथे मुख्य स्रोत आहे आणि ह्या बाजूला पण वाफा येताना आपल्याला बघायला भेटतात. हे बघा इकडे पण हे बघा. कट करूया. हे बघा इकडे वाफा येताना दिसत आहे. आपण पाणी इकडे खाली जातो. तर हा इकडून पाणी येतो ना, हा इकडे तर हा इकडे हौद आहे, त्या हौद मध्ये जातो. तर हा बघा इकडे पण आपल्याला वाफा येताना बघायला भेटत. तर हा पाणी थोडा थंड होण्यासाठी या हौद मध्ये जातो. तर हा बघा इथून बघा इथून आहे ना ह्या हौद मध्ये जातो. तर ह्या हौद मध्ये थोडा थंड होतो, नंतर मग तिकडच्या हौद मध्ये जातो. तिकडे आंघोळ करतात आणि बाहेर एक हौद दिलेला आहे ह्याच्यात पण आंघोळ करतात. तर हा बघा, तर ह्या हौदमधनं पाणी आहे ना, हा बघा इथून कुठनं बघा इथून आहे ना इकडे जातो खाली. तर हा बघा इकडून पाणी ह्या हौदमध्ये येतो आणि ह्या हौदमध्ये येऊन अंघोळ करण्या इतपत थंड होतो. आणि ह्या बाजूला आहे ना स्त्रियांसाठी आहे इकडे. आतमध्ये जाऊन बघूया आपण. तर हा बघा हा इकडे अंघोळ करण्यासाठी
तर हे 2 असे पॅसेज बनवलेले आहे. तर इकडे आहे ना हा पाणी स्टार्टिंगला येतो, इकडे थोडा गरम असतो आणि इकडे थोडा ह्याच्यापेक्षा थोडा थंड असतो त्या बाजूला. हा बघा अंघोळ करण्या इतपत आहे आणि ह्या बाजूला थोडा थंड होतो, इकडे येतो आणि ह्या बाजूला इथून खाली जातो पाणी. आता बाहेर जाऊन बघूया. ना आता आतमध्ये आपण उतरलोय, पाणी बघूया किती गरम आहे. बघा इथे अंघोळ करण्या इतकंच आहे बघा गरम, आणि हा जास्त खोल नाही, कंबरभर होऊ शकतो पाणी इथे, एवढाच आहे, जास्त बुडण्यासारखा नाही आहे. तर ह्या गरम पाण्याविषयी थोडीशी मला माहिती आहे ती सांगतो. तर हे पाणी गरम का येते, तर ह्या पाण्यात गंधक आणि कार्बन डायऑक्साईडचा प्रमाण जास्त असल्या कारणामुळे ते पाणी गरम येते. आणि ह्या पाण्यात आहे ना तुम्ही आंघोळ केलात तर जो त्वचेचा रोग असतो तो नाहीसा होतो, आणि जो आपल्या स्नायूंना थकवा वगैरे येतो, आणि थकवा वगैरे आल्यावर ह्या पाण्यात आंघोळ केल्याने जो आपल्या स्नायूंचा थकवा असतो तो दूर होतो. आणि ह्या पाण्यात उपाशीपोटी आंघोळ करू नये, कारण गंधकाचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळे चक्कर येऊ शकते, त्यामुळे उपाशीपोटी आंघोळ करू नये. आणि ह्या पाण्यात आंघोळ केल्याने भूक जास्त लागते. तर आता जेवढी मला माहिती होती ना तेवढी सांगितले थोडीशी. तर आता जाऊया इकडे वरती जाऊया, इकडे या बाजूला नदी आहे तिकडे, सोम पुढं गेलाय तो बघा, तर जाऊया तिकडे. तर मगाशी आपण इथपर्यंत आलेलो, तर हा पाणी आहे ना इकडून खालून इकडे ह्या नदी किंवा खाडी काहीतरी आहे, तर इकडे मिळतो. तर हा बघा इथून पण वाफ येत आहेत, हे बघा आहे ना इकडे पाणी मिळतो खाली. आणि हा मोठा ब्रिज, ह्या ब्रिजवर पण जाऊया आपण. आणि वरती झालेलं पावसाचं वातावरण, पाऊस सुटल्यावरती बघा ब्रिज वरती आलोय बघा. मगाशी आहे ना आपण तिथे होतो, पण आता इकडे आलोय वरती. आणि हा ह्या बाजूला आहे गरम पाण्याचा कुंड आहे बघा इकडे, आणि इकडे नारळ वगैरे बघायला भेटतात बघा, नारळाची झाडं भरपूर आहेत इकडे बघा किती आहेत. आणि हा ब्रिजवरून दिसणारा असा काहीतरी व्ह्यू इकडचा बघा. तर आता निघतोय घरी. तर उन्हावरे गरम पाण्याचा कुंड फिरून वगैरे झालाय आपला. तर आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला.